भुसावळ शहरातील टी.आर. कपूर यांच्या पेट्रोल पंपावर तहसीलदार यांनी केली कारवाई। सकाळी पवार नावाच्या व्यक्तीने आपल्या टू व्हीलर मध्ये पेट्रोल टाकले व पेट्रोल टाकल्यानंतर ही गाडी त्याची सुरू होत नव्हती। गाडी सुरू होत नाही म्हणून तो गाडी मेकॅनिकल कडे घेऊन गेला। मेकॅनिकलने जेव्हा गाडीचे कार्बोरेटर उघडले तेव्हा गाडीच्या कार्बोरेटर मध्ये पेट्रोल आणि काही मिश्रित त्याला आढळून आले। ही तक्रार घेऊन तो तहसीलदाराकडे गेला व तहसीलदाराने याच आधारावर टी.आर. कपूर यांचे पेट्रोल पंप रात्री 10च्या सुमारास सील केले। भुसावळ शहरातील कपुरी पेट्रोल पंप गांधी पुतळ्याजवळील पंपावर एक युवकाने आज सकाळी आपल्या टू व्हीलर मध्ये पेट्रोल टाकले होते व ते पेट्रोल टाकल्यानंतर ती गाडी चालूच होत नव्हती। तो कंटिन्यू किक मारून थकून गेला होता। त्यांनी ती गाडी मेकॅनिकलला दाखवली व त्याच्यानंतर घडलेला प्रकार त्याच्याकडनं ऐकून घेऊया आपण। काय नाव आपलं? सतीश प्रल्हाद पवार। बरं, काय झालं होतं नेमकं समोर? काय झालं होतं? पेट्रोल टाकलं माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यामुळे त्या गाडीमध्ये बंद पडली माझी आणि मी गॅरेजवर दाखवलं त्याचं कार्बोरेटरमध्ये गॅरेजवाल्याने सांगितलं म्हणे त्यामध्ये प्रॉकेल मिक्स आहे म्हणून। या ठिकाणी पेट्रोल पंपाचे दोघेही आउटलेटचे सॅम्पल घेण्यात आले, पूर्ण पंचनामा करण्यात आला। या ठिकाणी असलेले पंपाची गोडाऊन, त्यांच्या चाव्या, पेट्रोल पंपाची टाकी व दोघे आउटलेट ही तहसीलदार यांनी स्वतः सील केले। सदर कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ माजली असून पेट्रोल बाबत होणारा असा गोळबद्दल निश्चितच सामान्य जनतेमध्ये चिंता निर्माण झालेली आहे। पेट्रोल भरताना सामान्य व्यक्ती या विश्वासाने पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी करत असतो, पण त्याच्या विश्वासाला तडा देण्याचं काम पेट्रोल पंप मालकाकडनं केलं गेल्यामुळे निश्चितच आता या पेट्रोल पंपाबाबत नागरिकांमध्ये विश्वास वाढता राहील का, हा एक चिंतेचा विषय झालेला आहे। याबाबत तहसीलदार यांनी दिलेल्या सिटींना मुलाखत। भुसावळ शहरातील नव्याने नियुक्त झाले तहसीलदार हरी भामरे यांनी भुसावळ शहरातील 1 नंबर पेट्रोल पंप टी.आर. कपूर या पंपावर कारवाई केलेली आहे। ही कारवाई कशातून करण्यात आली हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर नमस्कार, आता ही आपण जी कारवाई केली आहे ती का केली आहे पंपावर? पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्यानुसार आज अचानक या ठिकाणी छापा टाकून पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत। त्याची योग्य ती चौकशी होईल। तुर्तास तरी सर्व इनलेट आणि आउटलेट सील करण्यात आलेले आहेत आणि योग्य ती प्रक्रिया राबवली जाईल। किती दिवस सील होते आता पंप? आपण सील केलेले आहे, सील केव्हा केले? आता वरिष्ठांच्या आदेशानंतरच हे सील करण्यात येतील।